An electron is revolving in a circular orbit of radius r in a hydrogen atom. The angular momentum of electron is L. The relation between dipole moment m associated with it, gyromagnetic ratio r and L is. हा क्वेश्चन 2024 आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे एम इज इक्वल टू मायनस एल डिवायडेड बाय आर. बी ऑप्शन आहे एम इज इक्वल टू मायनस आर एल. सी ऑप्शन आहे एम इज इक्वल टू मायनस आर एल स्क्वेअर. आणि डी ऑप्शन आहे एम इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एल. आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता सर्वात पहिले आपल्याला गायरोमॅग्नेटिक रेशो घ्यायचा आहे. मग त्याचं स्टेटमेंट लिहून टाकू. गायरोमॅग्नेटिक रेशो इज इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंट अपॉन अँग्युलर मोमेंटम. गायरोमॅग्नेटिक रेशो इज इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंट किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, डायरेक्ट मोमेंटच लिहून टाकू, मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट अँग्युलर मोमेंटम. पर युनिट अँग्युलर मोमेंटम. हा जो गायरोमॅग्नेटिक रेशो असतो इलेक्ट्रॉनसाठी तो असतो निगेटिव्ह. मग तो आला मायनस आर. गायरोमॅग्नेटिक रेशो आर दिलेला आहे. मॅग्नेटिक मोमेंट एम आहे आणि अँग्युलर मोमेंटम एल आहे. आपल्याला एम फाईंड करायचं आहे. एल इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग एम इज इक्वल टू मायनस आर एल हे त्याचं फायनल आन्सर असेल. मग रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक मोमेंट, गायरोमॅग्नेटिक रेशो अँड अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू एम इज इक्वल टू मायनस आर एल. आता ऑप्शन जर बघितलं, ऑप्शन नंबर पी या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी राहणार. ऑप्शन बी म्हणजे एम इज इक्वल टू मायनस आर एल.